राधा की कान्हा, राधा की कान्हा, राधा कान्हा, कान्हा राधा। फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात। राधेची की कृष्णाची ग बाई, होणार तू कोणाची ग आई। झाला बाई ऋतू सावळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पाला नमन करून आजच्या मंगलमय वातावरणात आजचा कार्यक्रम सुरुवात करूया. बोबड्या बोलांनी सारे घर बोलू लागले. मुलाच्या पावलांबरोबर चालताना आजी आजोबांना नव चैतन्य लाभेल. दुधावरची साय येणार म्हणून आजी आजोबांनी निसर्गाच्या सानिध्यात डोहाळ जेवणाचा थाट घातला आहे. निसर्गाने आपल्या बरोबर चांगलाच एकदम छान निसर्ग अनुभवायला दिलेला आहे. सकाळी गरमी, दुपारी थंडी, थोडासा पाऊस आणि आता तर खूपच पाऊस. पण बाप्पाचा वरच हस्त आपल्यावर असल्यामुळे थोड्याफार कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे. तर आपण आजच्या या कार्यक्रमात ची सुरुवात करूया. सर्वांचे आलेल्या पाहुण्यांचे सहर्ष स्वागत. डोहाळ जेवण हा कार्यक्रम आपण इथे साजरा करत आहोत. पण डोहाळ जेवण हा कार्यक्रम कशासाठी साजरा करतायत कुणीतरी सांगेल का मला? आपापल्या परीने उत्तर द्यायचं आहे. डोहाळ जेवण हा कार्यक्रम आपण का साजरा करत आहोत? डोहाळ जेवणाचे गोड कौतुक करण्यासाठी. अजून नाही सांगतायत? ठीक आहे. डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत. काहींना वाटतं की यांच्याकडे खूप पैसा आहे म्हणून हे डोहाळ जेवणाचा कार्यक्रम साजरा करतात. तर काहींना वाटतं की लोक काय म्हणतील, आपण डोहाळ जेवणाचा कार्यक्रम नाही केला तर लोक काय म्हणतील, या भीतीने ही लोक कार्यक्रमाची सुरुवात करतात. पण त्या मागचा हेतू न समजता आपण हा कार्यक्रम करतो. आधी आपण नेमका हा कार्यक्रम का साजरा करतो ते बघूया. आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण करण्याच्या या महत्वाच्या टप्प्यावर त्यांचा सन्मान करणे आपल्या भारतीय संस्कृतीची रीत आहे. गर्भाधान मतश्च कुसवनकम सिन्मंत जाता भिदे नामाख्यम सह निष्क्रमेण च तथान्न प्राशनम कर्मश्च चुडाख्याम व्रतबंध कोपथ्य चतुर्वेद व्रतानां पूरः केशांत सविसर्गकः परिणय साध्य षोडशी कर्मणा. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत संस्कारित झालेली बुद्धी ही मनुष्याला सुखकारक करते आणि यासाठी आपल्या ऋषीमुनींनी वेदाद्वारे मनुष्याचे मनुष्यत्व सिद्ध होण्यासाठी 16 संस्कारांची योजना केलेली आहे. वर जो श्लोक बोलले त्यात संपूर्ण 16 श्लोकांचा उल्लेख आलेला आहे. त्यातील तिसरा संस्कार म्हणजे सीमंत नयन, यालाच आपण डोहाळ जेवण असे म्हणतो. डोहाळ जेवण करण्यामागचा हेतू गर्भातील बाळाची मानसिक वाढ होणे. या विषयाला अनुसरून बरंच काही बोलण्यासारखं आहे. आपण गर्भातील बाळावर संस्कार व्हावे, त्याची मानसिक, शारीरिक, बौद्धिक वाढ चांगली व्हावी याकरता डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आपण करीत आहोत. एकता आणि अमोघ आयुष्याच्या या नव्या वळणावर आई आणि बाबा या गोड भूमिकेत प्रवेश करीत आहेत. ही भावी भूमिका त्यांनी उत्कृष्ट साकारावी यासाठीच आज आपण त्यांना शुभेच्छा व शुभाशीर्वाद देण्यासाठी जमलेलो आहोत. शालू हिरवा जरतारिकात, चंदनाचे पाट, पक्वान्नाचे ताट, श्रीखंड खिरीला रंग केशराचे, सुगंधित वाळा उटी चंदनाचे, हौस पूर्वा फळांनी फुलांनी, कौशल्याचा राम देवकीचा शाम, असेल तयाचे रूप मनोहर, पळसात कानी घुंगूर वाळायचे, हवे नको काय ते तू सांगायचे, ओटी भरण आज एकताचे, ओटी भरण आज एकताचे, सोहळा साजरा करूया कौतुकाचे, सोहळा साजरा करूया कौतुकाचे. आज एकट्याला आणखी सुंदर दिसण्यासाठी मेकअपची आणि दागिन्यांची गरज नाही, कारण
मातृत्वामुळे आज एकताचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. स्त्रीला सौंदर्याबरोबर कर्तव्याची जबाबदारी घ्यावी लागते, तर बिनधास्त जगणाऱ्या अमोघला एका हळव्या पण जबाबदार बाबाची भूमिका करावी लागते. या दोघांना सतावीत असणारी चिंता आणि काळजी आपण पुढील मनोरंजनात्मक कार्यक्रमाने कमी करण्याचा प्रयत्न करूया. डोहाळे गीत आणि फेरांची करू आज उधळण. डोहाळे गीत आणि फेरांची करू आज उधळण, जेणेकरून एकता आणि अमोघवर पडेल आशीर्वादाची उधळण. जेणेकरून एकता आणि अमोघवर पडेल आशीर्वादाची उधळण. जन्म घेतल्यानंतर आई बापांची झाली लेक झाली एकता. भाऊ आल्यानंतर भावाची बहीण झाली एकता. भाऊ आल्यानंतर भावाची बहीण झाली एकता. वयात आल्यानंतर अमोघची सहचारणी झाली एकता. वयात आल्यानंतर अमोघची सहचारणी झाली एकता. लग्नानंतर सासू सासऱ्यांची सून झाली एकता. लग्नानंतर सासू सासऱ्यांची सून झाली एकता. लेक बहीण सहचारणी सून आणि आता अमोघच्या बाळाची होणार आई. एकच स्त्री परंतु रूप तिचे अनेक. आई बाबांची गोड बातमी एकता अमोघ कशी सांगत आहे पाहूया. हॅलो, अनंता दादा आणि शैलजा पाटील यांच्या लग्नानंतर यांच्या लग्नानंतर 20 नोव्हेंबर 97 मध्ये एक छोटीशी परी त्यांच्या घरी येते. छोटीशी परी नन्ह्या पावलांनी त्यांच्या घरी येते आणि प्रत्येक पावलाबरोबर तिचं पूर्ण स्वप्न तिची मम्मी पूर्ण करत असते. जे स्वतःचं स्वप्न होतं तेही आपल्या मुलीमध्येच ती पूर्ण करत असते. ती मुलगी मोठी होते, तिचे सर्व स्वप्न पूर्ण करते, प्रेमात पडते, लग्न होतं. ऍक्च्युली लग्न ठरतं, मग प्रेमात पडते आणि मग आता ती आपल्याला छान सुंदर असं बाळ देणार आहे आणि त्याचीच काहीशी कहाणी मी दाखवणार आहे. झेल
तुझ्या मनात रे, मग भेटले पुन्हा नवी मनाच रे. मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. ओ स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा. कुणी तुणी काढल कुणी तू हसत राहा, तू वळू न पुन्हा नको परतू माहेरी. पुच होईल कधी येऊ नको अडी, उलट बोलून नको ग करू शिरजोरी. सांगाया तर सोपे, सांगाया तर सोपे, पण कठीण सगळे. रोज रोज कसरत तारेवरची, होणार सून मी ह्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची, होणार सून मी ह्या घरची. राणी मी राजाची, जमवून घेईन कशी बशी. थोडी गोड थोडी मिरची, थोडी थोडी गोड थोडी मिरची. होणार सून मी ह्या घरची, होणार सून मी ह्या घरची. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल. रुजलेला अंकुर आता फुलणार ग, कोणी येणार ग. फुलणार ग, कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज. मायेची सेज साजली, सजणार ग, कोणी येणार ग. सजणार ग, कोणी येणार ग. छानच. मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच स्त्री पण तिचे रूप अनेक, आणि तिला त्यातून जाताना बऱ्याच यात्रा कराव्या लागतात, भोगाव्या लागतात. आई, लेक, बहीण आणि सून, त्यानंतर आता आई होणार एकटा. त्यामुळे तिला त्या वेदनांची नक्कीच कल्पना असेल, तर त्या कमी व्हाव्या ही देवापुढे आपली ईश्वर चरणी प्रार्थना. यानंतर आयुष्यात लग्न झाल्यानंतर गोड बातमी एकताच्या घरी येते, आणि ती आपल्या मिस्टरांना म्हणजेच अमोकरावांना कशी सांगत आहे बघूया. तेरे सपनों का संसार संवरने वाला है, सुना है आसमां से चांद उतरने वाला है. अपने आंगन में सितारों को सजाए रखना, अपनी गोद में बहारों को बिछाए रखना. हाँ, एक नन्हा सा मेहमान आने वाला है, नन्हा सा मेहमान
छान छान छान. आनंद गगनात मावेनासा झाला. जमिनीत जर आपण एखादे बीज लावले व त्याला पाणी घातल्यावर आपल्याला अंकुर फुटताना दिसतात. त्या अंकुराचे रोपट्यात रूपांतर होते व रोपट्याचे झाडात रूपांतर होते. योगायोग असा की मी तुम्हाला निसर्गाचे जीवनचक्र सांगत आहे, तेही निसर्गाच्या या सानिध्यात बसून. स्त्री जीवनाचेही जीवनचक्र अगदी तसेच आहे. या जीवनचक्रामुळे अवघा संसार कसा फुलत आहे पाहूया या गाण्यातून. भुई भिजली भिजली, भुई भिजली भिजली, रुजला अंकुर उदरी बोर तृप्तीने माखली. ओंजळ सुखाने भरली, घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली. हिरव्या हिरव्या रानात कळी निजे ग पानात, जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात. राधेची की कृष्णाची ग बाई, होणार तू कोणाची ग आई. झाला बाई ऋतू सावळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा. आयुष्याच्या वळणावरती आनंदाचा क्षणाला, अहो आयुष्याच्या वळणावरती आनंदाचा क्षणाला. काय करू बाई यांच्या हौसेला हो डोहाळ्याचा दिनाला, काय करू बाई यांच्या हौसेला हो डोहाळ्याचा दिनाला. काळाची चाहूल लागता, डोल ओटीचा घाट घालता, काळाची चाहूल लागता, डोल ओटीचा घाट घालता. रजा गेली माझी माया, रजा गेली माझी माया, काय करू बाई यांच्या हौसेला हो डोहाळ्याचा दिनाला, काय करू बाई यांच्या हौसेला हो डोहाळ्याचा दिनाला. एकटा आपल्याला काय सांगित आहे येथे बघितलंच असेल. तिची एकटीची रजा न जाता हौशी पाटील आई बाबा आणि हौशी चौधरी आई बाबांची सुद्धा रजा जातच असेल. त्यात दोन्ही आई बाबा दिवस रात्रीचा विचार न करता उत्साहाने खरेदी करीत आहेत व एकट्याची हौस पुरवित आहेत. तिसऱ्या महिन्यात चोर ओटी भरली गेली. कधी 7वा महिना लागला कळालेच नाही. मग काय, दोन्ही आई बाबांची लगबग सुरू झाली डोहाळ जेवणाच्या तयारीची. तिला जर तारी काठाची साडी आणूया की तिला बसण्यासाठी छानशी होडी तयार करूया, या तिच्या खाण्याच्या आवडीनिवडी बघत आहेत. डोहाळ जेवणाची जय्यत तयारी पाहूया तर मग. जेवणाची झाली तयारी, एकदा ताईचं थाट भारी, पहा थाट भारी. डोहाळे जेवणाची आवड जरी तुला ड्रेसची, तरी ड्रेस तू साडी जरीची. आवड जरी तुला ड्रेसची, तरी ड्रेस तू साडी जरीची. पैठणी ही नवी भाजी वरंबारी, पैठणी ही नवी भाजी
किती सांगू आनंद आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला. एकटा होणार आता बाळाची माता, एकटा होणार आता बाळाची माता, तिचे डोहाळे पुरवू चला. किती सांगू आनंद आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला. आज सप्तमासिक शुभ घडी साधुरी, आज सप्तमासिक शुभ घडी साधुरी, डोहाळे पुरवू चला. ओटी भरण्याचा दिवस आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला. एकटा होणार आता बाळाची माता, एकटा होणार आता बाळाची माता, तिचे डोहाळे पुरवू चला. किती सांगू आनंद आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला. एकदा हसे गालात नाचू सारे तालात, एकदा हसे गालात नाचू सारे तालात, मजा करण्याचा दिवस आज आला, ओटी भरण्याचा दिवस आज आला, ओटी भरण्याचा दिवस आज आला. एकटा होणार आता बाळाची माता, एकटा होणार आता बाळाची माता, तिचे डोहाळे पुरवू चला. किती सांगू आनंद आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला. एकटा झुले खुलून सख्या गाती मिळून, एकटा झुले खुलून सख्या गाती मिळून, मजा करण्याचा दिवस आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला. एकटा होणार आता बाळाची माता, एकटा होणार आता बाळाची माता, तिचे डोहाळे पुरवू चला. किती सांगू आनंद आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला. चौधरीच्या ह्या घरी सौख्यदाते भरपुरी, चौधरीच्या ह्या घरी सौख्यदाते भरपुरी, विवाह सोवागती, ओटी भरण्याचा दिवस आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला. एकटा होणार आता बाळाची माता, एकटा होणार आता बाळाची माता, तिचे डोहाळे पुरवू. किती सांगू आनंद आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला. सुख दुःख असो वा गोड स्वाभिमानी, सुख दुःख असो वा गोड स्वाभिमानी, त्या हो शुभेच्छा भरताळीला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला. एकटा होणार आता बाळाची माता, एकटा होणार आता बाळाची माता, तिचे डोहाळे पुरवू चला. किती सांगू आनंद आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला, ओटी भरण्याचा दिवस आज झाला. ऐक सांगते सखे ग बाई माझ्या मनीचे हिंदोळे, ऐक सांगते सखे ग बाई साधन ग, ऐक सांगते सखे ग बाई साधन ग. पहिल्या मासी काही नकळे पोटात माझ्या मळमळे,
कस बस होतय उमजत नाही ग बाई साजणी ग कस बस होतय उमजत नाही ग बाई साजणी ग दुसऱ्या मासी सासूबाई कसे सुनबाई तुझे डोहाळे कसे माझे डोहाळे कुसशी माते श्रीखंड पुरी मनात येते ग बाई साजणी ग श्रीखंड पुरी मनात येते ग बाई साजणी ग तिसऱ्या मासी सासरा कुसे सुनबाई तुझे डोहाळे कसे माझे डोहाळे कुसशी बाबा नाही घरावर लावा बजाता ग बाई साजणी ग नाही घरावर लावा बजाता ग बाई साजणी ग चौथ्या मासी मावशी कुसे लेकी बाई तुझे डोहाळे कसे माझे डोहाळे कुसशी मावशी तिचा आवड्याचा आणावा मेवा ग बाई साजणी ग तिचा आवड्याचा आणावा मेवा ग बाई साजणी ग पंचव्या मासी मानक कुसे माझी बाई तुझे डोहाळे कसे माझे डोहाळे कुसशी मामी केसात माळावी बाई नजुळी ग बाई साजणी ग केसात माळावी बाई नजुळी ग बाई साजणी ग सहाव्या मासी भाऊ कुसे बाई बाई तुझे डोहाळे कसे माझे डोहाळे कुसशी भावा गाडीवरून आपण फिरायला जाऊ ग बाई साजणी ग गाडीवरून आपण फिरायला जाऊ ग बाई साजणी ग सहाव्या मासी आई कुसे लेकी बाई तुझे डोहाळे कसे माझे डोहाळे कुसशी माय माहेराला मला घेऊन जाया ग बाई साजणी ग माहेराला मला घेऊन जाया ग बाई साजणी ग आठव्या मासी वडील कुसे चकुली तुझे डोहाळे कसे माझे डोहाळे कुसशी बाबा आंब्याच्या पालखीला लावावा धोका ग बाई साजणी ग आंब्याच्या पालखीला लावावा धोका ग बाई साजणी ग नवव्या मासी आजी कुसे नातीबाई तुझे डोहाळे कसे माझे डोहाळे कुसशी आजी फणसाची भाजी खावीशी वाटते ग बाई साजणी ग खावीशी वाटते फणसाची भाजी ग बाई साजणी ग दिवस भरले अमोल कुसे साजणी तुझे डोहाळे कसे माझे डोहाळे कुसशी राया मुलगा न मुलगी सारखीच माया ग बाई साजणी ग मुलगा न मुलगी सारखीच माया ग बाई साजणी ग पूर्वा इथे होळीमध्ये डोहाळे पूर्वा अन चांदण्यात ओटीची भरवा अन चांदण्यात ओटीची भरवा हैया हो हैया हो हैया हो हैया हो ती पुरा चांदण पुरावीचा ती पुरा चांदण पुरावीचा शेजार पाणी समुद्राचं ते होळीमध्ये डोहाळे पूर्वा अन चांदण्यात ओटीची भरवा अन चांदण्यात ओटीची भरवा
हैया हो हैया हो हैया हो हैया हो डोईमध्ये मोगरा तो माळवा चंद्र चांदण्यांचा खेळ हिला दाखवा चकोडीमध्ये डोहाळे फुलवा अन चांदण्यात ओटी ती भरवा अन चांदण्यात ओटी ती भरवा हैया हो हैया हो हैया हो हैया हो मी गेले माझ्या लाडकीला उधार आले आनंदाला आले उधार आज आनंदाला आले उधार आज आनंदाला हिला माव्याचा बेहामुखी दाखवा हिला माव्याचा बेहामुखी दाखवा अन बाप्पाचा मोदक भरवा अन बाप्पाचा मोदक भरवा हैया हो हैया हो हैया हो हैया हो ते डोहाळे फुलवा अन चांदण्यात ओटी ती भरवा अन चांदण्यात ओटी ती भरवा हैया हो हैया हो हैया हो हैया हो पाणी सुद्धा आपल्या बाजूला आहे आणि हा सगळा योगायोग आपल्याला ढाके डॉक्टर आणि ताई यांच्यामुळे लाभलेला आहे. कारण फार्म हाऊस त्यांचा आहे आणि 2 दिवसापासून आम्ही इथं मुक्काम बांधून बसलेले आहेत. त्यामुळे त्यांचे खरंच आभार. काय मी देणार नाहीयेत कोणाला, कारण फार्म हाऊसवर अजून बोरं आवळे आलेले नाहीयेत. फक्त ती खावीशी वाटते. पण केव्हा जास्त ज्या वेळेला आपल्या गर्भवती एकताला डोहाळे लागतात तेव्हा एका नवीन पाहुण्याची चाहूल आपल्याला लागते. चला तर मग बघूया. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तुम्हा सर्वांना आईची महती सांगण्या इतपत मी काही मोठी झालेले नाहीये. परंतु आई या शब्दातच आत्मा आणि ईश्वर यांचे मिलन आहे. मातृत्वाचा अनुभव घेण्यास कुठलीही स्त्री नाकार देत नाही. आई होण्याचे सुख काही वेगळेच असते. हे सुख मिळवण्यासाठी स्त्रीला बऱ्याच वेदना सहन कराव्या लागतात. आई या शब्दातच संपूर्ण विश्व सामावले आहे. राधा की कान्हा, राधा की कान्हा, राधा कान्हा, कान्हा राधा. हळूहळू पाव
येणारा पाहुणा हा कृष्ण येणार की राधा हे माहीत नाहीये, परंतु पाहुणा कसा येत आहे बघूया. उधळीत ये गुलाल सजना तू श्याम मीरा गीता. उधळीत ये गुलाल सजना तू श्याम मीरा गीता. तुला शोधू कशी झाली वेडी पिशी, तुला शोधू कशी झाली वेडी पिशी. तू येना मजनीना अरे येना माना. उधळीत ये गुलाल सजना तू श्याम मीरा गीता. नदीत फिरायला सर्वांनाच आवडत असेल, जायचं का फिरायला बोटीत ना? काय अर्चना, जायचं नाही वाटतं? जाऊया जाऊया. आता चांदणही येत आहे आणि बोटही, आणि शेजारी आपली नदी पण आहे. चला तर मग बोटीत न फिरवायला. आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी, आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी. किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाकवा बोटीन फिरवाल का, ओ नाकवा बोटीन फिरवाल का. आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी, आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी. किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाकवा बोटीन फिरवाल का, ओ नाकवा बोटीन फिरवाल का. नको मुंबई नको पुणा आव नको नको मना गोवा. किल्ला कुलाबा मना खंदेरी उंदेरी दावा. नको मुंबई नको पुणा आव नको नको मना गोवा. किल्ला कुलाबा मना खंदेरी उंदेरी दावा. नावा शेवा खारीले निघारापुरी, नावा शेवा खारीले निघारापुरी. शिव दर्शन घरवाल का, ओ नाकवा बोटीन फिरवाल का, ओ नाकवा बोटीन फिरवाल का. तिला लाभले मातृत्व, खुलून आले त्यामुळे रूप अति सुंदर. नजर ना लागो कुणाची, म्हणूनच काढूया दृष्ट एकताची. येथे मी मुद्दाम सर्व गुणसंपन्न अशी उपमा एकट्याला दिली आहे, कारण आपण इतर रुखवतात पाहिले तर आपल्याला स्त्रीचे अनेक रूप दिसत असतील. त्यात एकट्यासारख्या शिक्षणात हुशार आहे, पण त्याचबरोबर योग, भरतनाट्यम, डॉक्टर, शिक्षक आणि डॉक्टरेट पदवी मिळवून उंच शिखरावर भरारी घेत असताना आयुष्यातील गृहिणी ही भूमिका चांगल्या पद्धतीने पार केली आणि आता पुढील आयुष्यात मातृत्वाची भूमिका चांगल्या रीतीने पार पाडेल याचा अभिमान दोन्ही आई बाबांना नक्कीच आहे आणि ते त्यांच्या समाधानी चेहऱ्यावरून कळत आहे. म्हणूनच आपण एकताची दृष्ट काढूया. आपल्या इथे थोर मंडळी जमलेले आहेत एकताची दृष्ट काढण्यासाठी. ची रीत आहे. सर्व गुणसंपन्न एकता पाटील घराण्याची मुलगी, डॉक्टर चौधरी घराण्याची सून शोभे. तिला लाभले मातृत्व, खुलून आले त्यामुळे रूप अतिसुंदर. नजर ना लागो कुणाची, म्हणूनच काढूया दृष्ट एकताची, दृष्ट एकताची. येथे मी मुद्दामच सर्व गुणसंपन्न अशी उपमा एकताला दिली आहे, कारण एकता शिक्षणात हुशार तर आहेत, पण त्याबरोबर योग, भरतनाट्यम,
डॉक्टर, शिक्षक आणि डॉक्टरेट पदवी मिळवून उंच शिखरावर भरारी घेत असताना आयुष्यातील गृहिणी ही भूमिका चांगल्या पद्धतीने पार केली आणि आता पुढील आयुष्यात मातृत्वाची भूमिका चांगल्या रीतीने पार पाडेल याचा अभिमान दोन्ही आईबाबांना नक्कीच आहे आणि तो त्यांच्या समाधानी चेहऱ्यावरून कळतो. म्हणूनच एकताची आपण दृष्ट काढूया. दृष्ट काढता इडा पिडा टळून जाई, दृष्ट काढता इडा पिडा टळून जाई, दृष्ट ग काढा ग एकता ताईची, दृष्ट ग काढा ग एकता ताईची, दृष्ट आई बाबांची दृष्ट 10 दिशांची, दृष्ट आई बाबांची दृष्ट 10 दिशांची, दृष्ट चुलीत जळू दे एकता सुखात राहू दे, दृष्ट चुलीत जळू दे एकता सुखात राहू दे. श्री माधवी काननस्ते गर्भरक्षाम्बिके पाहि भक्तं स्तुवन्तम्. वापीतटे वामभागे वामदेवस्य देवस्य देवी स्थिता त्वम्. मान्या वरेण्या वदान्या पाहि गर्भस्थजन्तून् तथा भक्तलोकान्. श्रीगर्भरक्षा पुरेया दिव्यसौन्दर्ययुक्ता सुमाङ्गल्यगात्री, दात्री जनेत्री जनानां दिव्यरूपां दयार्द्रां मनोज्ञां भजेताम्. आषाढमासे सुपुण्ये शुक्रवारे सुगन्धेन गन्धेन लिप्ता, दिव्याम्बरा कल्पवेशा वाजपेयादियागस्थ भक्तैः सुदृष्टा. कल्याददात्रीं नमस्ये वेदिकाढ्यस्त्रिया गर्भ रक्षाकरीं त्वाम्. बालः सदा सेविताङ्घ्री गर्भरक्षार्थमाराधु पेतैरुपेताम्. ब्रह्मोत्सवे विप्रवीथ्यां वाद्यघोषेण तुष्टां रथे सन्निवेष्टाम्. सर्वार्थदात्रीं भजेऽहं देववृन्दैरपीड्यां जगन्मातरं त्वाम्. एतत्कृतं स्तोत्ररत्नं दीक्षितानन्तरामेण देव्या सुतुष्ट्यै. नित्यं पठेद्यस्तु भक्त्या पुत्रपौत्रादिभाग्यं भवेत्तस्य नित्यं, भवेत्तस्य नित्यं, भवेत्तस्य नित्यं, भवेत्तस्य नित्यम्. आपण बघूया एकता राधाला निवडते की कान्हाला. एकताकडे कोण येत आहे? चला, ready? 1, 2, 3. साहुलया श्वासाची
आजी आजोबा नव्या नव्या नात्याची. बाळो त्याच्या साडीची उबवल्या मायेची घराला या घरपण देणार ग. चिमुकल घरकुल होणार ग. कुणीतरी कुणीतरी येणार ग. चिमुकल्या डोळ्यांचं हरणाचं बाळ, गुलाबाचे फूल जणू बाळाचे गाल. नाजूक हे हात जणू दुधावर साय, दुडू दुडू धावणारे चिमुकले पाय. सानुलेस हे रूप देवाच्या अनुरूप कुणीतरी कुणीतरी येणार ग. लाडी गोडी करणार हट्टाने रुसणार, असं कुणी चिमुकल येणार ग. मन आता झुलणार हर्षाने फुलणार. राधा किंवा कृष्ण कुणी येणार ग. राधा किंवा कृष्ण कुणी येणार ग. नंद किशोरा चित्र चकोरा गोकुळ
राजा